AI ला आपण या गोष्टीसाठी थँकफुल राहूया की त्याने आपल्याकडे खूप मॅक्झिमम वेळ शिल्लक ठेवलेला आहे आणि या शिल्लक ठेवलेल्या वेळाचं तुम्ही काय करणार आहात, तर या शिल्लक राहिलेल्या वेळाचा आपण क्रिएटिव्हिटीसाठी, क्रिएशनसाठी खूप जास्त मॅक्झिमम वापर करायचा आहे म्हणून. आणि पुन्हा एकदा तेच सांगणार मी की वेळ, संयम आणि क्रिएटिव्हिटी हा मला असं वाटतं की या निसर्गाचा पाथ आहे. जो निसर्गात रमू शकतो, जो निसर्गासोबत हे टायप करू शकतो, ही और शी नोज हाऊ दॅट पाथ इव्हॉल्व्स. त्यामुळे फ्युचरमध्ये ॲग्रिकल्चरचा स्कोप, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड बिझनेस, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड अभ्यास खूप जास्त वाढणार आहे. म्हणजे आता जे BSc ॲग्री आहेत, काही ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, मी आता आपल्या फ्रेंड्स, फॅमिली फ्रेंड्समधून किंवा बाबांच्या फॅमिली फ्रेंड्समधून बऱ्याच त्या वरिष्ठांकडनं ऐकते की दे आर अगेन स्टार्टिंग विथ ॲग्रिकल्चर कॉलेजेस, or they're newly forming the agriculture colleges. I'm like, why? For this. Because world is going towards that. ह्यूज टाइम आहे आपल्याकडे आणि मग आपण हा टाइम इथे इव्हॉल्व्ह होण्यात एक्सपांड करणार आहोत की जी तुमची AI ची टीम आहे, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, व्हॉट इज युअर क्रंच, टेल अस, विल क्रिएट अ सोल्युशन फॉर दॅट, यू टेक इट, एक्सप्लोर इट अँड एन्जॉय द रिझल्ट्स. पण येस, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड बिझनेसचं स्कोप फ्युचरमध्ये खूप जास्त वाढणार आहे आणि स्पेशली जेनझीज आणि जेन अल्फा ही जनरेशन हे खूप जास्त एन्जॉय करणार आहे. 24 तासाच्या दिवसांमध्ये अनेक लोक आता असे आहेत की ज्यांचं 12 तास काम करूनही असं आहे की स्टील आय कॅन डू सम वर्क, किंवा 12 तासांचं काम आता 6 तासांमध्ये कंप्लीट करण्याची क्वालिटी वाढलेली आहे. आपण त्याचं क्रेडिट समजा AI, ChatGPT यांना देऊया. राहिलेत माझ्याकडे 6 तास आणि मला ते वापरायचे. समजा आपण फार्मिंग म्हणतोय, आता किती जंगल सुंदर डेव्हलप झालेत, आता ॲग्रो टुरिझम किती वाढलंय, आता इको टुरिझम किती वाढलेलं आहे. अचानक या गोष्टी, पीपल आर वेल अर्न्ड and well educated people are going in the jungles or they are going in the different kind of fields and they are making stay over there. Why so? तिकडे कुठे चाललाय जंगलात? किंवा लोक काही नाही तर ते अगदी टेंट घेऊन ते तयार आहेत, गो अँड 2 days फॉर विल स्टे ओव्हर देअर. जरी लोक लक्झुरी अनुभवतायत तरी इक्वली लोकांना नेचर पण हवाय आणि नेचर ओरिएंटेड जी लक्झुरी आहे ना ती जास्त एन्जॉय करतात. म्हणजे जरी हे जे आता टुरिझम वर्ल्ड आहे, आपण थोडक्यात म्हणूया टुरिझम हा बिझनेस आहे, याचा जरी तुम्ही अंदाज घेतलात तरी तुम्हाला इव्होल्युशन मध्ये लक्षात येईल की लक्झुरीच्या पॅरलल नॅचरल जे स्टेज आहेत त्यांचा सुद्धा डिमांड वाढतो आहे की ज्या लक्झुरी प्रॉपर्टीच्या भोवती नेचर आहे, छान काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, फील करण्यासारख्या आहेत, एक नॅचरल वाईब आहे, पीपल आर विलिंग मोर टू गो टुवर्ड्स दॅट.